तर आज आपण अगदी घरच्या साहित्यामध्ये कोणालाही पहिल्या प्रयत्नात जमेल असा समोसा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। जर तुम्हाला समोसा खायची इच्छा झाली तर हा समोसा अगदी पटकन असा तुम्ही घरच्या घरीच तयार करू शकता। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप सारे टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। समोसाची पारी बनवण्यासाठी इथं मी 1 कप मैदा घेतलेला आहे। वजनी म्हणाल तर साधारण 250 ग्रॅम इतका हा मैदा भरलेला आहे। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता। आता यामध्ये 2 चमचे रवा घालून घेऊयात। रव्यामुळे समोसा मस्त खुसखुशीत असा तयार होतो। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा ओवा घालून घेऊयात। ओवा छान हातावरती क्रश करून घालूयात। ओव्यामुळे पदार्थ खमंग तर होतोच, शिवाय पचायला देखील अगदी हलका होतो। त्यानंतर घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 5 चमचे भरून तेल किंवा तुपाचा वापर करणार आहोत। तर या ठिकाणी मी 5 चमचे भरून तेल घालून घेते। जर यामध्ये तुपाचा वापर करणार असाल तरी तूप या पद्धतीने मेल्ट करूनच घाला, जेणेकरून तूप जास्त होणार नाही। असं या पिठामध्ये थंड तेल वापरलं की आपली समोसाची पारी मस्त खुसखुशीत अशी तयार होते। लक्षात ठेवा, यापेक्षा जास्त देखील आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही। तर आता हे घातलेलं तेल आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात, जेणेकरून टाकलेलं तेल सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लागेल। इथं मी घातलेलं तेल सर्व पिठाला व्यवस्थित असं चोळून घेते। तेल पिठाला व्यवस्थित चोळल्यानंतर आपण या पिठाचा या पद्धतीने गोळा करून बघणार आहोत। पिठाचा जर असा छान गोळा तयार झाला तर समजावं आपण टाकलेलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून या पिठाचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, एकदम पाणी न ओतता थोडं या पद्धतीने आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात। मैद्याला जास्त पाणी लागत नाही, त्यामुळे अगदी थोडं पाण्याचा वापर करून इथं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं 2 चमचे पाणी शिल्लक देखील राहिलेलं आहे। आता हे पीठ आपण 15 ते 20 मिनिटासाठी एखाद्या कापडाने झाकून ठेवूयात, जेणेकरून पीठ सुकणार नाही। आता समोसाचा मसाला तयार करण्यासाठी खलबत्त्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा बडीशेप हे मसाले घालून खलबत्त्यामध्ये ओबडधोबड बारीक करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, याची आपल्याला पावडर तयार न करता ओबडधोबड या पद्धतीने हे आपण बारीक करून घेऊयात, जेणेकरून समोसा खाताना अगदी मस्त असा फ्लेवर या मसाल्यांचा येईल। तर इथं सर्व मसाले थोडेसे जाडसर या पद्धतीने बारीक करून घेतले। हे मसाले साईडला ठेवून देऊयात। समोसाच्या भाजीसाठी इथं मी 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। तर आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी हे 4 बटाटे अगदीच पुरेसे आहेत। आता हे बटाटे आपण हाताने या पद्धतीने क्रश करून घ्यायचे आहेत। तर लक्षात ठेवा, बटाटे सुरीने बारीक न चिरता हाताने या पद्धतीने आपण बारीक करणार आहोत। यामुळे बटाट्याच्या भाजीला अजूनही छान अशी टेस्ट येते। तर इथं मी सर्व बटाटे या पद्धतीनेच बारीक करून घेतले। भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेऊयात। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण बारीक कुटून ठेवलेले सर्व मसाले घालून घेणार आहोत आणि अगदी लो फ्लेमवरती हे मसाले 1 मिनिट भाजून घेऊयात, जेणेकरून मसाल्याचा छान असा फ्लेवर या तेलामध्ये उतरेल। मसाले छान भाजल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊयात। तुम्ही इथं मिरचीचे तुकडे देखील घालू शकता, पण लहान मुले खाणार असतील तर या पद्धतीने मिरची बारीक करूनच घाला, जेणेकरून मिरची मुलांच्या तोंडामध्ये येणार नाही आणि जास्त तिखट देखील लागणार नाही। तर हा मसाला देखील 1 ते 2 मिनिट छान असा परतून घेणार आहोत। आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात। त्यामध्ये हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घातलेला आहे। हा मसाला तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त देखील करू शकता। मसाला देखील तेलामध्ये 1 मिनिट परतल्यानंतर आपण यामध्ये बॉईल केलेले हिरवे फ्रेश मटार घालून घ्यायचे आहेत। तर इथं मी फ्रोझन मटारचा वापर न करता फ्रेश मटार घातलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून 5 ते 7 मिनिट छान असे उकळून घेतले, जेणेकरून मसाल्यामध्ये हे मटार पटकन असे बारीक होतील।
मटार व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण क्रश करून ठेवलेला सर्व बटाटा घालून घेऊयात आणि हा बटाटा सर्व मसाल्यांबरोबर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। आता मीडियम फ्लेमवरती हा बटाटा आपण सर्व मसाला कोट होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घेऊयात। सर्व भाजीला मसाला व्यवस्थित असा कोट झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। वरून थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि भाजीला मस्त चटपटीत अशी टेस्ट येण्यासाठी यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घालूयात। तुम्ही लिंबाऐवजी चाट मसाल्याचा देखील यामध्ये वापर करू शकता। आता हा सर्व बटाटा परत एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आपण या भाजीवरती अजिबात झाकण ठेवणार नाही, यामुळे भाजी ओलसर होऊ शकते। 1 ते 2 मिनिट ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि ही भाजी पूर्णपणे थंड करून घेऊयात। तर दुसरीकडे आपलं पीठ देखील अगदी छान असं भिजलं गेलेलं आहे। तुम्ही बघू शकता या पिठाला छान अशी जाळी पडलेली आहे, त्यामुळे हे पीठ आपण जास्त न मळता याचे आता गोळे तयार करून घेणार आहोत। तर साधारण चपातीला करतो त्यापेक्षा थोडेसे एकसारखे इथं आपण गोळे करून घेऊयात, जेणेकरून सर्व समोसे अगदी एकसारखे असे प्रमाणात तयार होतील। तर मी तुम्हाला सर्वात शेवटी सांगेन की या पिठामध्ये आपले किती समोसे तयार होतात ते। तर सर्व गोळे व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात, गोल करून घेऊयात, जेणेकरून याच्या आपल्याला पटकन अशी पोळी लाटता येईल। तर पिठाचा एक गोळा घेऊन याची आपण पोळी लाटून घेणार आहोत। पोळी लाटताना लक्षात ठेवा, आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाडसर न लाटता मीडियम अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे, जेणेकरून समोसाची पारी जास्त जाड किंवा जास्त पातळ देखील होणार नाही। तर थोडीशी लांबट या पद्धतीने ही पारी किंवा पोळी आपण लाटून घेऊयात। पोळी लाटल्यानंतर सुरीच्या मदतीने आपण या पद्धतीने ही पोळी मधून निम्मी करणार आहोत किंवा कट मारून घेणार आहोत, जेणेकरून याचे आपल्याला समोसे तयार करता येतील। आता ज्या साईडने आपण हे कट मारलेला आहे त्या साईडला थोडंसं पाणी लावून घेऊयात, जेणेकरून समोस्याची पारी एकमेकांवर छान अशी चिटकून बसेल आणि दोन्ही साईडची टोकं एकत्र जुळवून आपण या पद्धतीने त्याचा कोन बनवून घेणार आहोत। तर लक्षात ठेवा, एकत्र आणलेली टोकं आपण व्यवस्थित अशी चिटकून घेऊयात, जेणेकरून तेलामध्ये टाकल्यानंतर हा समोसा उघडणार नाही। ज्याप्रमाणे आपण कागदाचा पुडा हातामध्ये पकडतो त्या पद्धतीने ही पारी हातामध्ये पकडून आपण सर्व साईडनी व्यवस्थित अशी पॅक करून घेणार आहोत किंवा बंद करून घेणार आहोत। तर जी 2 टोकं एकमेकांना जोडली त्याच्या समोरचीच आपण मधली साईड घेऊन ती देखील आपण थोडीशी फोल्ड करून घेऊयात, जेणेकरून आपला समोसा अगदी परफेक्ट असा तयार होईल। त्यानंतर आपण तयार केलेली बटाट्याची भाजी या समोस्यामध्ये भरणार आहोत। तर इथं मी 2 चमचे बटाट्याची भाजी यामध्ये भरून घेतली आणि थोडंसं हाताने प्रेस देखील करून घ्यायचं आहे, म्हणजे समोसा खाताना अगदी टेस्टी असा हा समोसा आपला तयार होईल। समोशाची वरची साईड देखील चिटकवताना त्यामध्ये आपण आतून पाणी लावून घेऊयात, जेणेकरून वरची पारी देखील एकमेकांना अगदी छान अशी चिटकून बसेल, अजिबात तेलामध्ये उघडणार नाही। तर सर्व साईडनी हा समोसा व्यवस्थित असा चिटकवून घेतला। तर इथं आपला पहिला समोसा बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक समोसा बनवून दाखवते, जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित असं कळेल। तर पोळीला आपण ज्या साईडने कट मारलेला आहे त्या साईडला पहिल्यांदा आपण पाणी लावून घ्यायचं आहे आणि साईडची 2 टोकं उचलून ती एकमेकांना या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। त्याचबरोबर खाली जे टोक येतं ते देखील आपण व्यवस्थित असं चिटकवून घेणार आहोत, जेणेकरून कुठलीही साईड तेलामध्ये सुटणार नाही। सर्व बाजूनी व्यवस्थित प्रेस केल्यानंतर यामध्ये आपण आता भाजी भरून घेणार आहोत। तुम्ही पाहिजे तर समोरची साईड फोल्ड केली नाही तरी देखील चालेल, असा देखील आपल्याला समोसा बनवता येतो। यामध्ये छान अशी दाबून भाजी भरून घेऊयात, जेणेकरून समोसा खाताना अगदी छान अशी टेस्ट त्याला येईल। आता तुम्ही बघू शकता, बोटांनी सर्व भाजी आतल्या साईडला दाबून वरची जी बाजू आहे त्याला थोडंसं पाणी लावून ती साईड आपण या पद्धतीने प्रेस करून घेणार आहोत किंवा एकमेकांना चिटकवून घेणार आहोत। यामुळे समोस्याची कुठलीही बाजू तेलामध्ये सुटणार नाही। तर तुम्ही बघू शकता, अगदी पटकन असा इथं आपला समोसा बनवून तयार होतो। तर राहिलेल्या सर्व पिठाचे मी इथं समोसे बनवून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आपले बरोबर 10 समोसे बनवून तयार झालेले आहेत आणि अगदी हे समोसे एकसारखे तयार झालेले दिसतात।
आता तळेपर्यंत हे समोसे कडक होऊ नयेत यासाठी आपण यामध्ये भिजवून ठेवलेला एक कपडा घालून घेणार आहोत, जेणेकरून समोसे अगदी नरम असे राहतील। सर्व समोसे करून झाल्यानंतर दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर आपल्याला समोस्यासाठी जास्त कडक तेल गरम न करता अगदी कोमट असं तेल गरम करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता समोसे तेलामध्ये घातल्यानंतर अगदी थोडेसे याला बुडबुडी येत आहेत। इतपतच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून समोसे अगदी मस्त खुसखुशीत असे तयार होतील। तर सगळ्यात आधी मी पहिल्यांदा 3च समोसे या तेलामध्ये घालून घेते आणि आपण हे समोसे तळून घेणार आहोत। समोस्याची पहिली बॅच तळण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिट लागतात, पण दुसरी बॅच तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदीच 4 ते 5 मिनिटांमध्ये बनवून तयार होतात। तर तुम्ही बघू शकता इथं मी गॅसची फ्लेम लोपेक्षा थोडीशी जास्त वाढवलेली आहे आणि आता मध्यम टू लो आचेवरती हे समोसे आपण छान गोल्डन कलरवरती तळून घेणार आहोत। समोसे तेलात टाकल्यानंतर समोसे थोड्या वेळाने या पद्धतीने तेलावर तरंगायला लागतात। यावरूनच समजायचं की आपण बनवलेले समोसे अगदी परफेक्ट असे तयार झालेले आहेत। समोसे तेलावरती तरंगायला लागले की आपण हे समोसे उलटे करून घेणार आहोत आणि याची दुसरी साईड देखील अगदी लो टू मीडियम आचेवरती छान गोल्डन कलरवरती तळून घेऊयात। लक्षात ठेवा समोसे तळताना आपल्याला गॅस कुठेही मोठा ठेवायचा नाही, अगदीच लो टू मीडियम फ्लेमवरती हे समोसे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर एक 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता समोसे छान गोल्डन कलरवरती तळून झालेले आहेत आणि या समोस्याला अगदी छान एकसारखा असा कलर देखील आलेला आहे। तर आता हे झालेले समोसे आपण तेलामधून काढून घेऊयात आणि एखाद्या टिश्यू पेपरवरती निथळायला ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा अगदी आपण हॉटेलमध्ये खातो त्या पद्धतीने इथं हा समोसा बनवून तयार झालेला आहे। समोस्याचा रंग आणि त्याचा आकार देखील अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे। याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व समोसे देखील तळून घेणार आहोत। जेव्हा आपण समोस्याची दुसरी बॅच तळतो तेव्हा तेल खूप जास्त कडकडीत असं गरम असतं, त्यामुळे आपण या ठिकाणी गॅस अगदीच मंद किंवा बंद केलात तरी देखील चालेल। तुम्ही बघू शकता अगदी तेल गरम असल्यामुळे या तेलाला खूप सारे बुडबुडे आलेले आहेत, त्यामुळे तुम्ही 2 मिनिटांसाठी गॅस बंद केलात तरी देखील चालेल। तेल थोडंसं थंड झाल्यानंतर परत एकदा गॅस चालू करून मीडियम आचेवरती हे समोसे परत एकदा आपण तळून घेणार आहोत आणि हे समोसे देखील ब्राऊन कलरवरती तळून घेणार आहोत आणि छान असा कलर आला की हे समोसे देखील आपण तेलामधून काढून घेऊयात। तर इथं माझे सर्व समोसे तळून तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता अगदी मस्त एकसारख्या रंगावरती सर्व समोसे तळले गेलेले आहेत। आपण मार्केटमध्ये खातो अगदी तसाच हा समोसा बनवून तयार होतो आणि टेस्टला देखील अगदीच अप्रतिम असा लागतो। हे समोसे जास्त तेलकट देखील तयार झालेले नाहीत आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे तयार होतात। जेव्हा घरामध्ये एखादा वाढदिवस असेल किंवा पार्टी असेल तेव्हा हे समोसे तुम्ही नक्की ट्राय करू शकता। अगदी झटपट असे तयार होतातच आणि खायला देखील तेवढेच टेस्टी लागतात। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा।